नमस्कार, मी धनश्री मणेरीकर. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. राज्यात आगीच्या घटना सुरूच. बुधवारी सकाळी पिसुर्लेत प्लास्टिक कारखाना खाक. पर्रा येथे जंगल पेटले. कुठ्ठाळी डोंगरावर आगीचे रौद्र रूप. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. सत्तरी म्हादई अभयारण्यातील 18 ठिकाणांवरील आग बुधवारी विझवली. आग विझवण्यासाठी 16 ते 18 टन पाण्याचा वापर. वनमंत्री विश्वजित राणेंची माहिती. आगीची चौकशी होणार. केंद्रीय रक्षा मंत्र्यांसह वनमंत्र्यांकडे चर्चा पूर्ण. मानव निर्मित आग असल्यास कठोर कारवाई होणार. वनमंत्र्यांचा इशारा. इथून पुढे अभयारण्य प्रवेशावर कडक निर्बंध. वनमंत्र्यांचे आदेश. राज्यात हीट वेव्ह अलर्ट जारी. पुढचे 2 दिवस सूर्य ओकणार आग. पुढील 2 दिवस सामान्य तापमानापेक्षा 4 ते 6 डिग्री जास्त तापमान राहणार. गोवा हवामान खात्याची माहिती. अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी ही स्वयंपूर्ण गोवा मोहीम. कौशल्य विकासाला चालना देण्यावर भर. शिक्षण, आरोग्य, आदिवासी कल्याण, स्वच्छतेवरही देणार भर. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची माहिती. आणि म्हापसा परवरी शिगमोत्सव मिरवणूक 12 मार्च रोजी. पर्यटन खात्याकडून म्हापशातील मिरवणुकीच्या सुधारित तारखेचा आदेश जारी. म्हादई अभयारण्यापाठोपाठ पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतील स्क्रॅप प्लास्टिकवर प्रक्रिया करून उत्पादन तयार करणाऱ्या कारखान्याला बुधवारी सकाळी 10च्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज मालक मोहम्मद मुस्तकी शाह यांनी व्यक्त केलाय. या आगीत तब्बल 20 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला गेलाय. सिलेंडर असा भितर विवेक बाग, म्हाका सांग, सध्या हो उजो खंय लागला, खंयच्या कंपनीक लागला आणि सध्या कितें सिच्युएशन आहा? ह्यो जो सध्या पिसुर्ल्या VIC इस्टिमाचो प्लांट आसा पळय, त्याच्या फाटल्यान एक प्लॅस्टिकचे बारीकशे दाणे, बारीकशे गुळे कशे करता, बारीकशे युनिट आसा त्याच्या इस्टिमच्या फाटल्यानूच. ओके. तो आयज म्हणटा ती कित्याक आयज कंपनी बंद आसली म्हणटा. एक्झॅक्टली कित्याक उजो लागलो तो रिजन अजून कोणाक खबर ना. ओके. म्हणजे हे पिसुर्ल्या IDC न्ही? पिसुर्ल्या IDC. ओके. सो आता उजो म्हणजे कितलो व्हडलो लागलो आणि कंट्रोलान येता काय कशें कितें जाता? आता सध्या कितें 2 फायर ब्रिगेडी येयल्या. कंट्रोलान येता म्हटल्यार मदींच कितें आता मदींच उजो चड पेटला. ओके. मदीं कितें जाता, कंट्रोलान येता कसो दिसता आनी मदींच तो चड येता. म्हणजे आता फायर ब्रिगेडी 2 फायर ब्रिगेडी आसा. 2 फायर ब्रिगेडी आसा. ओके. आणि कितें असं इन्सिडंट बीन कांय ना न्ही? कोणाक असं इंजर्ड तशें काय? ना तशें अजून कांय ना. कित्याक कोण म्हणटा कंपनी बंद आसली न्हू. सायडीक बिडीक खंयच्या लागला, कोणाक स्प्रेड जाता काय अंडर कंट्रोल आहा आता? ना सध्या एट प्रेझेंट अंडर कंट्रोल आसा. ओके. आणि कोण आसा स्पॉटार बीन? ऑथॉरिटीज बी कोण येयल्या? आसा कंपनीचे आसा, परत आमचे फायर ब्रिगेड आसा. ओके. म्हणजे ऑथॉरिटीज आहा? येयला. हय. ओके. थँक्यू. ओके, बरें. कंट्रोल केला तो कंट्रोल केलो फायर ब्रिगेडीन बरो हेल्प केलो. कितले लागल्या गाडयो लागल्या? 3 गाडी येयल्ल्यो फायर ब्रिगेडीची. पण तुमचे टोटल सगळे जळा काय? 50% जळा. आनी ते बाकीचे पालयले तेंच्यानी फायर ब्रिगेडीन. फायर ब्रिगेड नासली जाल्यार पॉसिबल नासलें ते. बाकीच्या फॅक्टरीक हानिकारक जातले आसले. सायडीक फॅक्टरी आसा बऱ्यो तेन्ना ते आनी तेंची निश्काळजीपणा. सगळ्या फॅक्टरीनी अशेंच कचरे उडयले सगळ्या. आता कित्याक लागून अंदाज लागलो असं दिसता तुमकां? अंदाज म्हणटा ते शॉर्ट सर्किट ते सांगता, पूण म्हाका दिसना शॉर्ट सर्किट थंयच कशें जातलें. ओके. ते आसा
आसा न्हू आयज ते कितें तरी करताले आसतले सिलिंडर बी आसले भितर 3-4 हां ते सिलिंडर सेफली भायर काडले आता सेफली भायर काडूंक ना पूण अजून तयारी आसा चालू आसा काडाक ते आसा ओके तो कंपनीचो रिप्रेझेंटेटिव्ह कोण आहा आसा तेजो पात्रांव आसा साडे 10 सुमार म्हाका फोन येयलो की हिंगा उजो लागला आनी मागीर आमी सोमते फायर ब्रिगेडीक फोन केले आनी आमचे जे IDCचे सगळे कार्य आसता ते आमी सगळे केले उदीक एक लायनीन सोडले आनी हे लायनीनूच उदीक सद्या आसा आनी बाकी फुडें काय उदीक आमी सोडूना सगळे वाल बंद केले आनी सगळे प्रिकॉशन आमी घेतले आनी आमी नेबरींग आमची जे फॅक्टरी आसा जे व्हडली फॅक्टरी आहा एज कम्पेर्ड टू हे स्मॉल फॅक्टरी हे 800 स्क्वेअर मिटर प्लॉट एरियाची फॅक्टरी व्हडल्या फॅक्टरीक आमचे उदीक स्टोरेज आसता ते मातशे हेल्प घेतले सध्या सिच्युएशन कंट्रोलार आसा बरी आसा आणि हो उजो कित्याक लागलो तुमकां कितें खबर आसा आतां थोडी अशी लोक म्हणटा की भितर तेंचे सिलिंडर आसले ते ब्लास्ट जाले अशें कितें म्हणटा आनी कांय खबर ना आनी हे दिसान काय आनी कशें सांगूं शकता इंजरीज बीन कितें आहा भितर कोणाक सद्या तरी ना कोणाक तशें कांय ना न्ही वाळपा फायर स्टेशनचो कॉल आयले की भारत इंटरियर प्लास्टीक स्क्रॅपाक उजो पेटलो म्हणून सो आमी इमिडिएटली वाळपा फायर स्टेशनान टर्न आवट केलो आनी हांगा पावले जाल्यार पयलीं की ऑलरेडी फायर व्हडलो पेट्टालो सो वीथ द हेल्प ऑफ आमचे स्टीम आमची SPMGS इंडस्ट्री वीथ द हेल्प ऑफ आमचे 2 फायर टेंडर वाळपयचे आनी सगळो आमचो स्टाफ आनी आमची बिचोलची गाडी आयिल्ली आसा अशे 3 गाडयो मेळून आमी आतां उजो जो पेटलालो तो कंप्लीट हांगासर एक्सटिंग्विश केल्लो आसा कॉज ऑफ फायर आमकां कळोंक ना की कसो उजो पेटलो सो इन्क्वायरी चालू आसा आमी इलेक्ट्रिसिटी लेटर करतले आनी लॉस आमकां अजून कळोंक ना कित्याक तेजे डॅमेज जाल्ले आसा सो ते बी आमी फायंड आवट करतले फोटो मार एक साहेबाचो फोटो घे फायर मेंबर या फोटो तू पाळलेला उजो सध्या सत्तरीत जास्त असे डोंगर पेटत आहेत या डोंगर पेटत असताना पिसुले सत्तरी इथे या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आज एक इथं भारत इंटेरियर फर्निचर अँड फर्निशिंग अशी एक लहानशी कंपनी आहे तिला आज दुपारी सुमारे 10:30 पावणे 11 वाजता मोठ्या प्रमाणात आग लागून त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर सध्या आपण पाहू शकतात की आपल्या पाठीमागं जे आमचे याचे जवान अग्निशामक दलाचे जवानांनी मोठ्या प्रमाणात इथं हे करून त्यांची प्रॉपर्टी वाचवलेली आहे. आपण हे बघू शकतात की जे या जवानांनी आपली म्हणजे 50% त्यांची जी प्रॉपर्टी आहे ही वाचवलेली आहे. गो नॉर्थ लाईव्हसाठी देवीदास गावकर. दरम्यान कुठ्ठाळी डोंगरावरही आगीचं रौद्र रूप पाहायला मिळालंय. पाहुयात सविस्तर वृत्त. म्हादई अभयारण्यात पेटलेला वणवा आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असताना मंगळवारी रात्री कुठ्ठाळी डोंगरात अग्नितांडव सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीनं रौद्र रूप धारण केलं असून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न करतायत. मात्र आग आटोक्यात येत नसल्याचं पाहून सकाळपासून नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून पाणी फवारलं जात आहे. आमदार अँथनी वास यांनी घटनास्थळी उपस्थित होत पाहणी केली. कुठ्ठाळी येथील कोनसुआ नौता गावाजवळ असलेल्या डोंगरात मंगळवारी आग लागल्याची माहिती वेरणा अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप बिचोलकरांना मिळाली. जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या ठिकाणी दाट झाडी असल्यामुळे अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्यामुळे बुधवारी सकाळपासून नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे पाणी फवारलं जात आहे. बुधवारी दुपारी अग्निशमन दलाच्या मदतीसाठी एका व्यवस्थापनाने आपले 50 कामगार दिल्याची माहिती म्हटल्यार आमी सकाळी साकून हांगाच आसा जे लेबर आमचे जे लेबर आसा ताकाय हाडले हांगा कित्याक हांगासर मॅनपावर घालतलो म्हणल्यार सगळें आख्खी झाडां आनी झाडांनी भितरूय वचपाक मेळना. तरी आसतना जे मॅनपावर घालून आमचे जे लेबर आहा तेंच्यांनी जाता ते भाशेन कंट्रोल करपाक करता पूण ते ही बरी व्हडली स्पेस ही हे धाकटी ना कित्याक आख्खे सरावंडींग तो व्हडलो तो हें जंगल तें व्हडलें म्हणटच व्हेरी डिफिकल्ट. तरी आसतना आमकां जाता ते भाशेन आमचे जे PI आसा बाकीचे मामलदार आसा तलाटी आसा मागीर फायर फायटर आसा
तरी आसून आमकां कशें जाता ते भाशेन आमी हांगासर कंट्रोल करपाक करता कितें ही जंगलां बरें ऊंच आसाय आनी हो राती आख्खोच फूल एरिया कवर करून तेणी आतां सारके वयर पावल्या म्हणटच आतां मातशें थोडे कडेन आमकां जो उजो पेटा तो थोडोसो कंट्रोल करपाक मेळटा लेबरांक हाडून करूंक मेळटा कित्याक सकयल जाल्यार सारको व्हेरी डिफिकल्ट कित्याक सकयल सारकें डीप आसा ती सकयल वचोंक मेळना तो आतां सकयलच्यान डीपच्यान सारको वयर पावला टॉपार पावला म्हणटच मातशें आतां कितें थोडेशें कितें मेळटा तें कंट्रोल करता पूण व्हेरी डिफिकल्ट चड एरिया म्हाका 2 किलोमिटर्स तो लांब इतली तेका उज्याचो उजो चालूच आसा जाता ते भाशेन आमचे लेबर आहा ते आमी कंट्रोल करपाक करता. सर आयज सकाळच्यान हेलिकॉप्टर भोंवता वयल्यान 1-2-3 रावंड मारले ते आमी पयल्या हिंगसान तेजेर कितें हेलिकॉप्टर भोंवता पूण हेलिकॉप्टरान म्हाका दिसता ताचेर यूज कांय जावंक ना थोडेशें उदक बाकिडीन उदक घातला आनी तो गेला म्हणून म्हाका दिसता हेलिकॉप्टर जर घेवन जर सारकें जर उदक घातलें जाल्यार मातशें इल्लो कंट्रोलान येता आसलें पूण तरी आसतना कांय ना. आमी नेवीक फोन केल्ले पूण ते म्हणटा कितें सगळे कडेन उजो म्हादयेक लागून उजो सगळे कडेन उजो पेटलेलो आसा तरी आसतना आपूण जाता ते भाशेन कंट्रोल करून जाता ते भाशेन हें करून ताणें धाडटा म्हूण सांगलां पळोवया कशें कितें जाता आसा कित्याक आतां मातशें वयर पावला म्हणटच हांगा इल्लो चान्सीस आहा हांव म्हणना कंट्रोल जातलो अशें म्हणना तरी आसतना कित्याक आतां तो वयर पावला कित्याक डीप जे आहलें स्लोप आहलो तो काबार लासून सारको वयर पावला वयर म्हणून मातशें इल्लोसो सेफ्टी आसा कित्याक थोडे भितर वचोन पळय हांगासर उजो पेटोताच पळय आतां हांगासर हें केल्लो पळय पालयल्लो पूण आतां सायड परत स्टार्ट जालो पळय आतां अशें की जावपाक शकता न्हू कांय सांगूंक. काल सकाळच्यान आमचे चालूच आसले कॉलां आनी आमी सगळे जाग्यार खंय आमी कॉल आमकां इन्फॉर्म दिता पळय आमी सगळ्यांक एटेंड केल्ले आसा आनी रातचे हांगा कन्सुवाच्या वयर अशें जंगलान आमी खूब ट्राय केले पण देर इज नो एक्सेस टू एंटर इनसायड. मागीर रातचे CFO आनी आमी नेवीच्यान कॉर्डिनेट केलें आनी सकाळीं नेवीचे येवन तेंच्यांनी 7 ट्रिपी मारले ड्रॉप केले उदक आनी ते गेले. आतां जरी आमी खूब ट्राय केले हांगा पालोवपाचें कित्याक एक्सेस ना आतां JCP बीन आपयला आनी CFOशीन आमी कॉन्टेक्ट करता आनी नेवीशीन कॉर्डिनेट करता अशें करता आनी एक कॉल येयल्या एक आमची फायर टेंडर वेर्ण्याच्यान हांगा येवपाची आसली थंय एक मेजर फायर म्हणून नियर द पेट्रोल पंप ऑपोजीट मेटा स्ट्रीप थंय हांवें धाडली आनी इमिजिएटली आमी एक जुवारीकूय एसिस्ट कर म्हटल्यार तांकां रिइन्फोर्समेंट आपयला आनी वास्को फायर स्टेशनाकूय आमी इन्फॉर्म केल्ले आसा आनी हांगा सगळे आमचे MLA PI सगळे आमकां सपोर्ट मेळ्ळेले आहा आनी हांव इतलेंच गोवोरमेंटाक मागता की आमकां नेवी सपोर्ट करचे वयच्यान ड्रॉप करपाचे जंगलान आमी वचोंक शकना गाडी एक्सेस आमची ना आनी दुसरें हांव एक रिक्वेस्ट करता सगळ्या पब्लिकांक खंय जंगलान कोणाची घरां आहा पळय एटलिस्ट दे शूड क्लीन देर सरावंडींग एरिया 6 मीटर कित्याक तेंचे कडेन मागीर रिस्क आसूंक शकना. गोव्यातील सत्तरी म्हादई अभयारण्य येथे जंगलातील 18 ठिकाणांवरील आग बुधवारी विझवली. आग विझवण्यासाठी सकाळपासून 16 ते 18 टन पाण्याचा वापर करण्यात आल्याची माहिती वाळपईचे आमदार तथा वनमंत्री विश्वजित राणेंनी दिली आहे. ज्या ठिकाणांवर आगीचे प्रकार घडले त्या सगळ्या ठिकाणांचा अभ्यास करून चौकशी अहवाल तयार करून मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याचंही राणे म्हणाले. आमची जी एरियल सर्वे झाली DCF बरोबर माझी एरियल सर्वे झाली आणि पूर्ण काणकोणच्या भागापासून सगळीकडे लक्ष घालपाचो हांवें प्रयत्न केलो की आमकां कितें चल्लां ओवरऑल पळोवपाक गेल्यार आमची बी परिसर पूर्णपणे आमी सर्वे केल्ली आसा. आयज एक्टिव्ह लोकेशन्स आमी घेतल्यार एक आमचे लोकेशन आसा करंजोड म्हादेन 2 आसा साट्रे 1 आसा देरोडे 1 आसा एक्टिव्ह म्हणजे थंय सगळे ऑलरेडी लोक पावल्ले आसा स्टाफ पावल्लो आसा आनी ते वेगळे तरेन हे सगळे डावजिंग करपाचें काम फूल स्विंग चालू आसा. त्याच बरोबर अनमोड घाटार एक आसा काले म्हणून एक आसा दारबंदोरा एक आसा कोटारी सांगे एक आसा प्रायव्हेट फॉरेस्ट एक आहा पार्रा आनी त्याच कमिदादान एक आसा. नंबर ऑफ फायर्स डाउस्ड इन द लास्ट 5 तारखेच्यान जे डाउस केल्या फायर ते आयज फायर जे डाउस केल्या ते 18 आयजच्या दिसा. नंबर ऑफ मॅन पॉवर डिप्लॉयड इज मोर दॅन 797 हो आमचो कन्झर्वेटिव्ह एस्टिमेट पंचायत आनी तेंचे भुरगे बी आमच्या पंचायत क्षेत्रांतल्यान घेवन. काल रातची मिटींग जाल्ली आज मुख्यमंत्री मिटींग आपयल्ली की कितें आमचे ऑफिसरांक सगळे आमचे मिटींग जाल्ली कारण मोल्ले गडार थंय आमचे जाले. आयज हांव मायन्युटली थंय भरपूर टायम आमी सॉर्टीज केल्यो पळोवपाक. आयज सकाळच्यान एक 14 ते 16 टन पाणी आतापर्यंत म्हणजे हांव हे सकाळचें उलयता हांव जेन्ना देवला तेन्ना पर्यंत सकाळच्यान ऑलरेडी इतले पाणी तेणी थंयच्या थंय कलेक्ट करून त्यो बंद करपाचो तेणी प्रयत्न केल्लो आसा. पूण एक हांव सांगूंक सोदता तुमकां सगळ्यांक की आमचे डिपार्टमेंटान ऑलरेडी सगळे DCFs
काल कितें जालें, काल आमचे डिपार्टमेंटली आमची चौकशी आमची डिपार्टमेंट करतली आनी त्याच बरोबर रिपोर्ट आमी मागीर मुख्यमंत्रीक दितले. त्याच आमकां सगळ्या दृश्टिकोनान लक्ष घालपाक जाय जाल्यार एक तुमच्या माध्यमांतल्यान कितें आसता, केन्ना केन्ना कांय गोश्टी मिस्चिवसली जातात, कांय गोश्टी वारो जो पळयला काल जर तुमी पळयले, एक थोडो टायम जो पर्यंत मिटींग काबार जावंक ना तो पर्यंत थंय आमी जर वयर पळयल्यार मोल्ल्या तर थंय आमी पळयले की एकदम लो लेवलाचेर आहा आनी मागीर ऑटोमॅटिकली उजो वाडटा, कारण तो वारो इतलो मारूंक लागला ह्या दिसांनी. आनी त्याच प्रमाणे फोगा कडेन म्हाजें टोटल डिस्कशन जाल्लें आसा. देशाचे आमचे रक्षा मंत्री तेंचे कडेन बी चर्चा जाल्या, आमचे PCCF आनी तेणी ऑलरेडी उलयल्ले आसा. डिफेन्स मिनिस्ट्री कडल्यान बी आमकां सँक्शन आयिल्लें आसा. कर्नाटकाच्यान आनी एक हेलिकॉप्टर येता, तेजो बी आमी उपयोग करतले. त्याच बरोबर एअरफोर्सचे बी आमकां परमिशन गावल्लें आसा, तेंचे बी आमकां मदत गावतली. आनी त्याच बरोबर हांव सांगूंक सोदतां की आमचे पुराय स्टाफ आनी पुराय टीम आमचे ह्या परिसरांत जे कडेन आमचे आमी पळयला ते हे फॉरेस्ट फायराचे जो उल्लेख केले वयता ते सगळे कडेन आमची टीम ऑलरेडी आयजच्या दिसा प्रेझेंट आसा. आतां केन्ना केन्ना आमी पळयतात की हे सगळ्या गोष्टी जबाबदारी कोणाचेर घालपाची आनी हेजेर कशी कारवाय फुडें व्हरपाची हे डिपार्टमेंटल इन्क्वायरी जावन प्रत्येक DCFाक जबाबदारी दिल्ली आसा की त्या एरियान सारखे रिसर्च करून एक्झॅक्टली कितें चल्लां कितें ना ते सारखे चवकशी करपाक. पूण अशी बी परिस्थिती घडूं येत. आतां आमी सकाळी जेन्ना चर्चा करतले आमकां चर्चेन अशें आयलें की आतां ह्युमिडिटीची आमची ह्युमिडिटी पर्सेंटेज गोंयांत 20% आसपास आसा आनी टेम्परेचर बी भरपूर वाडला. कांय कडेन मॅन मेड आनी मॅन क्रिएटेड फायर आसूं शकता, कांय कडेन ह्या गरमी आनी ह्या वातावरणा खातीर हे जे टेम्परेचर आनी ह्युमिडिटी जे कमी जाल्या आनी भरपूर कमी जाल्या, ह्युमिडिटीचो लेवल जर पळयल्यार हेजे खातीर जावं शकता. म्हणून हेजी पूर्णपणे चवकशी केल्या शिवाय बेश्टे ब्लँकेट हांव स्टेटमेंट हेजेर हांव करूंक सोदिना. पूण एक हांव सांगूंक सोदता आयज की हे सगळे गोश्टी जेन्ना हांव आयज मेटास्ट्रिप्स कडेन येतालो, ही जबाबदारी फॉरेस्ट डिपार्टमेंट पूर्णपणे आपली जबाबदारी पूर्णपणे पाळटली आमच्या फॉरेस्ट एरियान. हांव आयज फॉरेस्ट मिनिस्टर असल्या कारणान म्हाजी एक जबाबदारी आसा. केंद्र मंत्री बी हांवें इन्फॉर्म केल्ले आसा अशें जालें, तेजो फोन बी आयिल्लो म्हायती काडपाक बी कितें घडलां. एक रिपोर्ट ताका हांव आमचे भुपेंद्र राजूजीक धाडून दितलो. पूण हे आयज हे सगळे गोश्टी केंद्रांतल्यान बी आमकां सगळं सहकार्य गावता. मुख्यमंत्रीन बी आमकां पूर्णपणे काल आमची चर्चा जाल्ली आसा. आनी त्याच बरोबर हांव सांगूंक सोदता की फॉरेस्टाच्या भितर जर कोणी ते उजो लावपाचो बी प्रयत्न केलो ताबडतोब वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्टचे अंडर DCFाक ऑलरेडी आदेश दिल्ले आसा. सरळ आमी अरेस्ट करतले आनी जे कितें कायदो प्रमाणे जे कितें आसा, कोण कितें मस्ती करपाक प्रयत्न केल्यार मॅनेजमेंट ऑफ फायर फॉरेस्टाच्या सकयल आमी हो सर्क्युलर जो काडलेलो आसा, आमी सरळ सांगलेले आसा की जे सेक्शन्स आसा जे फॉरेस्ट प्रोटेक्शन एक्टाचे अंडर त्यो सगळे आमी इश्यू केल्ले आसा. कलेक्टराक बी आमी इश्यू केल्ले आसा, डेप्युटी कलेक्टराक बी इश्यू केल्ले आसा. तांकां सांगपाक की हे आमी नोटीस भायर काडलेली आसा. आमच्या परिसरांत फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या जे कितें कायदे प्रमाणे फॉरेस्ट एरिया भितर ह्या तरेचे गोष्टी घडू नये. पूण कितें आसता की एनवायरमेंटली बी सगळ्या गोष्टी लक्ष घालपाची गरज आसा. आता गोयकारांसाठी एक महत्त्वाची बातमी. आगामी 2 दिवसांसाठी गोवा हवामान खात्याकडून हीट वेव्ह बुलेटिन जारी करण्यात आलंय. त्यानुसार राज्याला हीट वेव्हचा फटका बसणार आहे. येत्या 2 दिवसात सामान्य तापमानापेक्षा 4 ते 6 डिग्री जास्त तापमान राहण्याचा इशारा गोवा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. नमस्कार. गोवा के ऊपर डेली मैक्सिमम टेम्परेचर जो है नॉर्मल से भी ज़्यादा रहा है 1 मार्च से ही. और अगर आप IMD गोवा के फोरकास्ट को फॉलो करते हैं तो आपने देखा होगा कि ऑन 1 मार्च फॉर द पीरियड फ्रॉम 1 मार्च टू 4 मार्च 26 फरवरी को IMD ने ये फोरकास्ट किया था कि मैक्सिमम टेम्परेचर नॉर्मल से भी ज़्यादा रहने वाला है. और उसके बाद 5 मार्च को ये फोरकास्ट दिया था कि 8 to 10 के बीच में 8 मार्च से 10 मार्च के बीच में और एक बार मैक्सिमम टेम्परेचर नॉर्मल से ज़्यादा रहने की प्रोबेबिलिटी से. तो पिछले दिन यानी कि 7 मार्च को 17:13 आवर्स यानी कि शाम को 5 बजे को तो मैक्सिमम टेम्परेचर जो रिपोर्ट हुआ पणजी में वो था 37 डिग्री सेल्सियस और मर्मगांव में जो था वो 37.8 डिग्री सेल्सियस था. ये दोनों 4.6 और 6 डिग्री सेल्सियस नॉर्मल से ज़्यादा रहा. और इसके अलावा अगर हम देखेंगे जनरली तो 1 मार्च से ही मैक्सिमम टेम्परेचर नॉर्मल से ज़्यादा रहा है. कंटिन्यूसली वो 36 या उसके ऊपर रहा है.
और अगर पिछले सालों के डेटा को देखेंगे हम, तो ये देख सकते हैं कि ऐसा पिछले 30 से 40 सालों में ओनली इन 2013 इट हैज़ हैपेंड। 2013 के मार्च में भी इसी तरह कंटिन्यूसली बैक टू बैक 37 डिग्री सेल्सियस के मैक्सिमम टेम्परेचर रिपोर्ट हो रहे थे। अब इस साल भी 35, 36 और 37 इस रेंज में पहले फर्स्ट वीक ऑफ मार्च में मैक्सिमम टेम्परेचर पणजी में रिपोर्ट हुआ। तो इसका बेसिक रीज़न ये है कि अगर हम देखेंगे जो लोअर लेवल विंड्स है गोवा के ऊपर, वो मोस्टली ईस्टर्ली विंड्स है और वो स्ट्रॉन्ग विंड्स भी है। ये ईस्टर्ली विंड्स जब स्ट्रॉन्ग होंगे तो कोस्टल क्लाइमेट में सी ब्रीज जो रहता है, सी ब्रीज से ही यानी कि सागर के साइड से हर दिन दोपहर के आसपास में जो विंड शुरू होता है उससे ही कोस्टल साइड में टेम्परेचर मैनेज होता है। ये स्ट्रॉन्ग ईस्टर्लीज के कारण ये सी ब्रीज वीक होता है, नहीं तो बहुत डिले होता है उसके स्टार्टिंग में, और इसके कारण टेम्परेचर जो है शूट अप होता है कोस्टल साइड में, पर्टिकुलरली गोवा जैसे कोस्टल क्लाइमेट में। और उसके ही साथ जो स्काई कंडीशंस है वो बहुत ही क्लियर स्काई कंडीशंस है, और ये ईस्टर्ली विंड्स और सी ब्रीज के जो इंटरेक्शन के कारण मैक्सिमम टेम्परेचर जो बढ़ता है, तो ये सारे रीज़न के कारण यानी कि क्लियर स्काइज, स्ट्रॉन्ग ईस्टर्लीज और डिले इन सी ब्रीज सेटिंग टाइम, इसके सब के कारण मैक्सिमम टेम्परेचर ये जो पीरियड हमने ऑलरेडी फोरकास्ट किया है 8 और 10 के बीच में भी ज़्यादा रहने के चांसेस है। अभी ये जो कंटिन्यूस बैक टू बैक हायर टेम्परेचर्स ग्रेटर दैन 37 डिग्री सेल्सियस इज सेटिस्फाइंग द क्राइटेरिया फॉर हीट वेव ओवर गोवा। तो उसके कारण 8 मार्च और 9 मार्च दोनों दिन आईएमडी गोवा ने, मेट्रोलॉजिकल सेंटर गोवा ने नॉर्थ और साउथ गोवा के ऊपर आइसोलेटेड जगह पे हीट वेव का वार्निंग इशू किया है, क्योंकि टेम्परेचर ओवर दिस कोस्टल रीजन्स कुड बी हायर दैन 37 डिग्री सेल्सियस, और वो अपने नॉर्मल वैल्यू से 4 to 5 डिग्री सेल्सियस, इवन अप टू 6 डिग्री सेल्सियस ज़्यादा होने के भी चांसेस हैं। इसलिए 8 और 9 मार्च को हीट वेव का वार्निंग आईएमडी ने गोवा के लिए इशू किया है, दोनों डिस्ट्रिक्ट के लिए। और आने वाले दिनों में भी प्लीज़ बी रेगुलरली अपडेटेड, क्योंकि टेम्परेचर जो है हायर वैल्यूज़ में रहने वाला है अप टू 10th मार्च। 11th मार्च से देर विल बी अ फॉल इन मैक्सिमम टेम्परेचर, ग्रेजुअल फॉल ऑन 11th and 12th by around 2 to 3 डिग्री सेल्सियस। तो द हायर टेम्परेचर्स आर गोइंग टू रिमेन अप टू 10th मार्च। और उसके ही साथ देर आर सम प्रिकॉशंस दैट कॉमन पब्लिक शुड टेक सिंस द टेम्परेचर्स आर हायर। इट इज़ अ मैटर ऑफ रिलीफ दैट कि ये जो ह्यूमिडिटी वैल्यूज़ हैं, रिलेटिव ह्यूमिडिटी वैल्यूज़, नहीं तो मॉइस्चर वैल्यूज़ जो है लोअर लेवल ऑफ एटमॉस्फेयर में वो कम है। इसके कारण प्रोबेबली सफोकेशन लेवल थोड़ा सा, नहीं तो सल्ट्री फीलिंग जो होता है टेम्परेचर के कारण थोड़ा, फिर भी द नेसेसरी प्रिकॉशंस हैव टू बी टेकन टू अवॉइड एनी कंटिन्यूअस हीट एक्सपोजर। जैसे कि जो ओपन स्काई कंडीशन में काम करते हैं उनको रेगुलर ब्रेक्स लेना पड़ेगा, कंटिन्यूसली हाइड्रेटेड रहना पड़ेगा, और अगर ज़्यादा देर धूप में रहते हैं तो या तो हेड को कवर करने का, नहीं तो धूप से रेगुलर इंटरवल लेने का, काम से रेगुलर इंटरवल लेने के सब प्लान करना पड़ेगा फॉर द पर्पस ऑफ सेफ्टी। और उसके अलावा जो स्टेट डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो रेगुलरली इशू करते हैं जो गाइडलाइंस हायर टेम्परेचर में जो प्रिकॉशंस लेने हैं, नहीं तो हीट वेव में जो प्रिकॉशंस लेने हैं, उनको भी स्ट्रिक्टली फॉलो कीजिए। Once again, the heat wave is not a severe heat wave that has been forecasted. It is a heat wave condition, possibly with the marginal heat wave conditions that we have issued in a yellow color warning. So still the precautions are to be taken, necessary precautions are to be taken. It may not be it may not be that significant for general public, but again the weaker section of the public, such as infants, elderly people, they should be taking, or the ones with any chronic diseases should be taking necessary precautions. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व खात्याच्या एचओडी, अकाउंट्स हेड सोबत बुधवारी महत्त्वाची बैठक घेतली। पाहुयात सविस्तर वृत्त। गोवा विधानसभेचं 2023-24 वर्षासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 मार्च पासून सुरू होणार आहे। एकूण 4 दिवस चालणाऱ्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व खात्यांचे एचओडी, अकाउंट्स हेड यांची बुधवारी विशेष बैठक बोलावली। या बैठकीनंतर मागील अर्थसंकल्पातून 98% महसूल वसूल केला असून 90% अंमलात आणला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। अर्थसंकल्प 2023-24 मध्ये स्वयंपूर्ण गोवा योजनेसाठी खास तरतूद करण्यात आली आहे। शैक्षणिक, आरोग्य, मागासवर्गीयांवर अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। यंदा गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळ आणि G20 समिटसाठी
खास तरतूद केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. इन डिटेलान जे बजेटा वयलो एक्सरसाइज जो आसा पळय सगळ्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आनी अकाउंटंट तांकां सगळ्या जाणांक एकत्र रित्या आपयल्ले आनी पयल्यान पयलीं सगळो रिव्यू घेतलो. फाटल्यो रेव्हेन्यू रिसिप्ट्स 98% रेव्हेन्यू रिसिप्ट्स जे आशिल्ल्यो पयलीं त्यो आमी अचीव करपाक शकले आनी 90% ऑफ द बजेट जे आसा पळय न्हू ते आमी इम्प्लिमेंट करपाक शकले. हे फावटीच्या बजेटांत जाता तितको बजेट हो स्वयंपूर्ण गोंय ह्या कन्सेप्टाक धरून म्हणजे आमी जशें म्हटलां की स्वयंपूर्ण गोंयच्या माध्यमांतल्यान तेतूर स्किलिंगा खातीर स्कोप आसतलो आनी अंत्योदय तत्वाचेर बजेट इम्प्लिमेंट करपा खातीर खूब मोठ्या प्रमाणांत आमी भर दितले. ह्या बजेटांत जशें आमी सांगलां तशें एड्युकेशन सेक्टर, हेल्थ सेक्टर, सॅनिटेशन, ट्रायबल ह्या वेगळ्या हेजेर जोर दिलो वयतलो आनी विशेश करून ट्रायबल सब प्लॅनान पयशे स्पेंड करिना अशें म्हणटात बट ते आमी एक्चुअली स्पेंड करता तेजे वेगवेगळे ट्रायबल हेड्स तांकां क्रिएट करपाक लायला ती एक्चुअली ट्रायबल बजेटा खातीर आमी कशा पद्दतीन स्पेंड करता हेंय कळटलें. आनी आफ्टर म्हणजे आमकां GST कॉम्पेन्सेशन बंद जाल्या उपरांत सुद्दां एक्चुअली बजेट आमी खूब बऱ्या पद्दतीन इम्प्लिमेंट करपाक शकतले. रेव्हेन्यू रिसिप्टाचेर भर दिला, लोकांचेर ताण चड मोठ्या प्रमाणांत न घालता सुद्दां म्हणजे आमी आमचो टार्गेट जो आसा पळय न्ही हो अचीव करतले. ह्या बजेटांत खास करून G20 आनी नॅशनल गेम्स हांच्या खातीरय बी प्रोविजन हे सगळें करता आसतनाय बी बजेट खूब बऱ्या पद्दतीन इम्प्लिमेंट करता. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.